नवी मुंबईत अनेक दिवस पावसाचा जोर पाहायला मिळतोय। यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडले असून यातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून सध्या प्रवास करावा लागतोय। खड्ड्यात पाणी साचल्याने काहीच समजत नसून याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसून अधिकारी फक्त मलई खाण्यात सध्या व्यस्त आहेत। निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात मालवण किनारपट्टी भागात विद्युत वाहिन्या पोल तुटून वीज वितरण विभागाचं मोठं नुकसान झालं होतं। यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहणी करून किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवला होता। या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पाअंतर्गत महावितरणच्या मालवण आणि कुडाळ डिव्हिजनसाठी एकूण 67,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मालवण समुद्र किनारपट्टीपासून 2 किलोमीटर अंतरातील सर्व गावांमधील LT, ST व इतर विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत। त्याचबरोबर कुडाळ मालवण तालुके जोडणारी 33 kV लाईन देखील भूमिगत होणार आहे। लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामध्ये आचरा सब डिव्हिजनसाठी 20,46,00,000, मालवण सब डिव्हिजनसाठी 24,33,00,000 रुपये आणि कुडाळ सब डिव्हिजनसाठी 22,46,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। या कामांसाठी माजी खासदार विनायक राऊत व तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता। 2 दिवसांपूर्वी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपकार्यकारी अभियंता केतन पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्यात।